मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये नागदिव्याचं पूजन चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी असतं. आजही खेड्यापाड्यांमध्ये नागदिवे केले जातात. कणकेचे, ज्वारीच्या पिठाचे, बाजरीच्या पिठाचे असे वेगवेगळ्या प्रदेशानुसार नागदिवे बनवले जातात. कुठे कुठे पुरणाचे नागदिवेसुद्धा असतात. नागदिवा हा आपल्या कुटुंबातील लोकांच्या आयुष्यासाठी त्याचे पूजन केले जाते. त्याला गोडाधोडाचा नैवेद्य, आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही गोड नैवेद्य आपण करू शकतो. नागदिव्याला प्रामुख्याने आपला जो घोळाना येतो म्हणजे हरभऱ्याचं जी ओली भाजी असते त्याच्या नैवेद्याचं महत्त्व आहे. तो दिव्यामध्येच वाढला जातो आणि त्याची काजळी, त्या दिव्यांवर काजळी धरून सर्वांच्या डोळ्यामध्ये काजळ घातले जाते, ज्याने की आपल्याला नवी दृष्टी यावी. तर अशी आपली नागदिव्याची पारंपरिक प्रथा आहे. उद्याच्या चंपाषष्ठीच्या शुभेच्छा.